महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात कडक कायदा करा। बेताल वक्तव्य करणाऱ्यांना 10 वर्षाची शिक्षा झाली पाहिजे। याच अधिवेशनामध्ये कायदा झाला पाहिजे असं उदयनराजेंनी सरकारला आवाहन केलंय। कायदा झाला नाही तर तुमचं महाराजांवरचं प्रेम बेगडी आहे असं उदयनराजे म्हणाले। राजेशाही असते ना, तर तुमच्याकडे अधिकार असते तर तुम्ही काय शिक्षा दिली? कोणाला? त्या लोकांना राजेशाही असती आणि अधिकार तुमच्याकडे असते, तुम्ही काय शिक्षा दिली? उगीच त्या काळात कडेलोट हे तो निर्माण केला नव्हता। दुसरं काय? अहो मला सांगा ना, मागं निघाला होता ना नसबंदीचं काहीतरी, ना का ते तांबी बिंबी असं काहीतरी होतं ना। या अशा लोकांची जमात थांबायची, विकृत लोकांची आहे ना, या लोकांची नसबंदी केली पाहिजे। हिंदू मुस्लिमचा विषयच नाही या इथले। अहो तुम्ही जर शिवाजी महाराजांचं संपूर्ण जर बघितलं, त्यांचे जवळपास संपूर्ण ज्यांचे आरमारातले चीफ हे ते वेगवेगळ्या ह्याच्यातले होते ना, मुस्लिम समाजातले होते सगळे। भेदभाव कधी केला नाही असं आहे का? त्यांचे संपूर्ण जवळचे अंगरक्षक सुद्धा संपूर्ण होते। त्यामुळे ही काय ही बाणगुळ, यांना काय खोदून टाकाय नसतं काय? किती लागतं? एक JCB मारला, खापकीने गेलं की गेलं, या टाकून कुठेतरी। जेव्हा एखादा किती पण प्रोटेक्शन असलं आणि एखाद्याने ठरवलं मेलो चालेल पण ह्याला खलास करणार, ही वेळ येऊन देऊ नका। ही जशी ते जे बोलले त्यांची नीतिमत्ता भ्रष्ट झाली आहे, त्यांना लागू होतं हे, कुठल्याही लोकप्रतिनिधीला ते लागू होतं। किती जरी प्रोटेक्शन असलं, कायदा पारित केलं नाही तर लोक काय तुम्हाला किती पण प्रोटेक्शन मध्ये जावं।